दंडवत प्रणाम. रक्षिता प्रभू समर्थ. निबंध स्पर्धा 2020. निबंधाचा विषय तरडगाव आश्रम संस्थेचा ऋणानुबंध. निबंध लिहिणारा मी संदीप साप्ते, ठाणे. वरील विषय हा निबंधापुरता मर्यादित नसून खरं तर या विषयाची व्याप्ती ही खूप मोठी आहे. तरीही मी या विषयावर लिहिणं माझ्या दृष्टीने धाष्टर्यच ठरेल. भारतीय परंपरेचा, संस्कृतीचा विचार करताना जेव्हा 12व्या शतकाकडे वळून त्याचे सिंहावलोकन करत असतो तेव्हा लक्षात येते की ढासाळलेली समाजव्यवस्था, खचलेली मूल्याधिष्ठता, दाहक भेदाभेदता या सर्वांना बाजूला सारून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सर्वसामान्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक उद्धारासाठी मानुभाव संप्रदायाची स्थापना केली. श्री ब्रह्मविद्या शास्त्राच्या माध्यमातून समतेचा, ममतेचा, जिव्हाळ्याचा संदेश समाजाला सांगून सामाजिक संजीवनी समाजाला प्राप्त करून दिली. त्याच विचारांचा वारसा जोपासून समाजाला प्रगत अवस्थेकडे घेऊन जाणारी एक प्रगमनशील संस्था म्हणजे मानुभाव आश्रम तरडगाव. या आश्रम संस्थेच्या स्थापनेपासून घेतलेल्या दिव्य घराची ही शब्दरूपी वाटचाल मांडत असताना अत्यंत आनंद होत आहे. स्थापना. मानुभाव आश्रम तरडगाव या संस्थेची स्थापना 17 मे 1993 रोजी फलटण तालुक्यातील तरडगाव या ठिकाणी झाली. आश्रम संस्थेचे जनक कैवल्यवासी परमपूज्य महंत श्री जुन्नरकर बाबा व संवर्धक भाऊ, अक्का, आई, तपोनिधी माई. सध्या या आश्रमचे संचालक मम गुरुवर्य अखिल विश्व मानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष परमपूज्य परमहंत श्री राहेरकर बाबाजी आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही संस्था वाटचाल करीत आहे. ध्येय, उद्दिष्ट. या आश्रम संस्थेची प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट खरोखर समाजाला एक आगळी वेगळी दिशा निर्माण करून देण्याचे कार्य करत आहेत. यात प्रामुख्याने व्यसनमुक्ती, सदाचारी व मूल्याधिष्ठित समाज घडवणे, निष्काम कर्म व दैवी संपदेच्या गुणांनी आत्मोन्नती साधून समाज उन्नतीचा प्रयत्न करणे, सर्वज्ञ विद्यापीठांतर्गत सर्वांगीण ब्रह्मविद्याशास्त्राचे अध्ययन व अध्यापन, अनन्य उपासनेने पारमार्थिक जीवनाची यशस्वी गुरुकिल्ली, आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षण, पंथीय शिक्षण देणे, त्याचबरोबर विविध ग्रंथांचे प्रकाशन व संपादन करणे, मानव मात्राच्या कल्याणासाठी अभिष्टचिंतन व नामस्मरण करणे, समाज प्रबोधनपर संस्कार शिबिरे, पदयात्रा, तीर्थदर्शन यात्रा, कीर्तन, प्रवचन, व्याख्यानमाला, अभ्यासिका, सोशल मीडियाचा वापर करून अभ्यासिका घेणे, या सर्वातून विविध उपक्रम घेऊन धर्मप्रचार व धर्मप्रसार करणे ही या संस्थेची प्रमुख ध्येय आहेत. या संस्थेची दैनंदिनी पाहूयात. आज संस्थेच्या दैनंदिनीकडे पाहिलं की लक्षात येते की पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्व साधक व्यस्त असतात. यामध्ये नामस्मरण, ध्यान, योग प्रशिक्षण, सामुदायिक पारायण, ब्रह्मविद्येचे अध्ययन, मनन, महाआरती, भोजन, प्रवचन, पोथी, श्रमदान, देवपूजा, वंदन, मनन, चिंतन आदी उपक्रमांचा समावेश या संपूर्ण दिवसभरात आपल्याला पाहायला मिळतो. शिष्य संगोपन आणि संवर्धन. मुलांच्या संगोपन व संवर्धनाचा विचार करिता विविध जिल्ह्यातून, विविध राज्यातून आलेल्या मुलामुलींचे या संस्थेत संगोपन व पालनपोषण केले जाते. आहार विहाराच्या, आरोग्याच्या सर्व सुविधा त्याने मोफत देऊन त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक संवर्धनाची जबाबदारी योग्य प्रकारे घेतली जाते. आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम. आश्रम संस्थेमध्ये विविध आध्यात्मिक उपक्रम हाती घेतले जातात व योग्य रीतीने ते समाजासमोर मांडून त्याचे बीजारोपण केले जाते. त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात संस्था नेहमी अग्रेसर असते. या ठिकाणी पंचकोशीतील परिवारासाठी विविध चर्चासत्रे, शाळातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विविध परिसंवाद, अनेक विषयांवर व्याख्यानमाला तसेच अनेक मान्यवरांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाते. विविधतेतून एकता घडविण्यासाठी प्रभात फेऱ्यांचे आयोजन तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थानांचे दर्शन घडविण्यासाठी तीर्थयात्रांचे आयोजन देखील केले जाते. समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण करून एक आदर्श धर्मवीर तयार करण्यासाठी सदैव तत्पर राहून समाजाभिमुख उपक्रम हाती घेऊन या आश्रम संस्थेने समाजात आपली एक आगळी ओगळी ओळख निर्माण केली आहे. संस्कार तीर्थ. व्यक्ती हा समाजाचा मूलभूत घटक असतो. तो जर अयोग्य व्यसनांच्या आहारी गेला तर व्यक्तीबरोबर त्यात सामाजिक अधोगतीही होत असते. म्हणून व्यसनांपासून व्यक्ती व समाजाचे एक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग, शिबिरांचे आयोजन केले जाते. संस्कार रहित मानव हा पशु समान असतो. त्यासाठी मानवावर संस्कार होणे गरजेचेच असते. म्हणून संस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते व त्यात लहान, थोर, युवक, युवती सहभागी होतात.
पंथाला समाजासमोर मांडण्यासाठी सदैव तयार राहतात. निकोप स्पर्धा ही जीवनाच्या प्रगतीसाठी उपकारक असते हे जाणून आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, ब्रह्मविद्या परिवारातील सर्वांसाठीच नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. नैपुण्य संपादन करणाऱ्यांना या आश्रम संस्थेद्वारे सन्मानित करण्यात येते. ग्रंथालय व संपादन. पुस्तक हे संस्कृतीचं मस्तक असतं असं म्हटलं जातं. ग्रंथ हे मानवाचे गुरु असतात. जीवनासाठी उपकारक सिद्धांत माहिती ग्रंथामध्ये ग्रंथिस्थ असते. त्या ग्रंथाचे वाचन, पठन, त्यातील तत्वज्ञान जीवनात उतरवणे आवश्यक असते. त्यासाठी आश्रमात सर्व धर्मीय धर्मग्रंथ, प्राचीन काव्यग्रंथ, हस्तलिखिते, कादंबऱ्या, कथासंग्रह, प्रवास वर्णने, विविध स्पर्धिका, मासिके, वर्तमानपत्रे, विविध भाषणांमधील पुस्तकं यांचा संग्रह असणारे भव्य आधुनिक संगणकीकृत ग्रंथदालन आश्रमात उपलब्ध आहे. विविध राज्यातील विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक या ग्रंथदालनाचा उपयोग करीत आहेत. एवढंच नव्हे तर आश्रम संस्थेचे अनेक ग्रंथांचे संपादन व प्रकाशनही केले आहे. ही खूप खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. संस्थेच्या शाखा आणि मंदिराची निर्मिती. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात. पंथाला आधार देण्या मंदिरेही श्वास असतात. समाजाला योग्य दिशा मिळावी, ज्ञान, भक्ती, प्रेम, वैराग्य या गोष्टी टिकून ठेवण्यासाठी ईश्वर अधिष्ठान भव्य दिव्य स्वरूपात असणे ही काळाची गरज लक्षात घेता आश्रम संस्थेचे एक मंदिर असावे ही संकल्पना उदयास आली आणि असंख्य अशा हातांनी या मातीला आकार देऊन, तन मन धनाचे सिंचन रूपी प्रेम देऊन सुरेख अशा भव्य दिव्य वास्तूची निर्मिती केली. फक्त हा विचार तरडगाव पुरता मर्यादित न ठेवता संस्थेने पाडेकरवाडी, दत्त मंदिर, श्रीकृष्ण ज्ञान मंदिर विक्रोळी, चक्रधर मंदिर करंजोशी, द्वारकाधीश मंदिर चिखलावडे, श्रीकृष्ण मंदिर जवळे अशा विविध मंदिरांची व मंडळांची स्थापना करून त्या ठिकाणी धार्मिक व सामाजिक कार्याची बीजे रोवलीत. आज या अनेक संस्था समाज घडवण्याचे, धर्मसाधक घडवण्याचे महत् कार्य करत आहेत. कुशल नेतृत्व. संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची भूमी असणाऱ्या माय मराठीचा अभिमान ल्यालेली ही महाराष्ट्राची मराठी माती. मातीमुळे जीवनाला आकार प्राप्त होतो आणि आकाराला आलेली श्रेष्ठ माणसं मग मातीला मोठपण प्राप्त करून देतात. विश्वधर्माचा व्यापक संस्कार दिग्दर्शित करणाऱ्या ईश्वधर्माचा आणि अनेक शिलेदारांनी इतिहास घडवलेला आहे. अटकेपार महात्मा धर्म घेऊन जाणाऱ्या यशस्वी धर्म परंपरेतील मुकुटमणी शोभावेत असे तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानवंत विभूती मम गुरुवर्य परमपूज्य परमहंत श्री राहेरकर बाबा महानुभाव. आश्रम संस्थेच्या यशस्वी वाटचालीत सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो श्री गुरुजींचा. नव्हे तर ते आश्रम संस्थेचे सर्वाच. प्रत्येक उपक्रम राबवण्यासाठीच, विविध कार्यक्रम संपन्न करण्यासाठी, नवनवीन निर्माण करण्यासाठी नेतृत्वाची गरज ही असतेच. असे बहुआयामी व्यक्तिमत्व अल्पावधीतच पंथात वेगळी उंची प्राप्ती करून आपल्या नेतृत्वाची, कार्याची झलक दाखवणारं चालतं बोलतं व्यासपीठच. पंथातील आश्रम संस्थेची ओळख. या आश्रम संस्थेत आज एक पंथात आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अल्पावधीतच 10 पासून 150 पर्यंत साधक संख्या घेऊन जाणे, त्याचबरोबर आश्रमातील सर्व साधक विविध गुणवैशिष्ट्यांनी समृद्ध करून पंथात धर्मवीर तयार करण्याचा कारखानाच तरडगाव या ठिकाणी पाहाव्यास व अनुभवास मिळतो. पंथात असणाऱ्या इतर आश्रमांपेक्षा आपली वेगळीकता टिकवण्यात तरडगाव आश्रम अग्रेसर असून अनेक अधिकरणांच्या मुखातून या आश्रमची नेहमीच प्रशंसा केली जाते. सबंधू ऋणानुबंधाचा. 1992 साली कैवल्यवासी परमपूज्य परमहंत श्री नागराज बाबाजी औरंगाबाद जुने यांच्या शुभ हस्ते आश्रम संस्थेचे भूमिपूजन. अडसूळ साहेबांच्या भूमिदानावर रोवलेला हा आजचा वटवृक्ष. कैवल्यवासी महंत श्री खामणीकर बाबा यांच्या हस्ते 1996 साली झालेले सभागृहाचे उद्घाटन. त्यानंतर विविध कार्यक्रम प्रसंगी अनेक अधिकाऱ्यांशी आलेला ऋणानुबंध हा संस्थेसाठी मोलाचा राहिला आहे. 2007 साली मंदिर उद्घाटन करत असताना गुरुशिष्य प्रेमाचे वेगळेच उदाहरण पंथाला अनुभवायला मिळाले. ते म्हणजे कैवल्यवासी परमपूज्य परमहंत श्री राजधर बाबा संवत्सर यांच्या उपस्थितीतून कैवल्यवासी परमपूज्य परमहंत श्री कारंजेकर बाबा यांच्याशी लाभलेला ऋणानुबंध हा अतुलनीयच आहे. त्याचबरोबर परमपूज्य परमहंत श्री बिडकर बाबा वर्धनस्थ यांच्यासोबत विश्व परिषदेवर आश्रम संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण करून आपल्या ऋणानुबंध जोपासलेला आहे. आचार्य प्रवर मामाजींच्या ज्ञानाचा सुगंध या आश्रम संस्थेला लाभलेला आहे, हे आमचे महद्भाग्यच. घटना अश्रूंच्या. संकटेही येत राहणार आणि आश्रम संस्थाही ती लिहिलेल्या पेलणारच.
कारण संकटातून शिकायचं असतं व गतिमान व्हायचं असतं. हा संस्कारच सामर्थ्य देत असतो, नव्याने उभं राहण्याचं बळ देत असतो. संकटाकडे पाहिलं तर सुरुवातीच्या काळात झोपलेला लागलेली आग व त्यात संपलेलं सारं काही. संवर्धक असणाऱ्या माईंच्या शब्दांनी दिलेली प्रेरणा झोपडीतून आज सिमेंटच्या हॉलपर्यंत पोहोचवण्यास महत्त्वपूर्ण ठरली. कैवल्यवासी जुन्नरकर बाबांचे निधन, त्यानंतर कमी वयातच कार्यकुशलता, नेतृत्व आणि शास्त्र अभ्यास या सर्वांच्या जोरावर आश्रमाला उभारी देण्याचं काम आदरणीय श्री गुरुजींच्या रूपाने केलं जात आहे. ज्या माईंनी घडवलं मडवलं त्यांचं आपल्यातून निघून जाणं म्हणजे कधीही न भरून येणारी पोकळीच. भाऊंच्या निधनानंतर आश्रमची पूर्ण जबाबदारी श्री गुरुजींना घ्यावी लागली होती. भाऊंच्या माईंच्या जाण्याच्या दुःखातून आश्रम संस्था आपले डोळे पुसत असतानाच ज्यांच्या अमृतवाणीतून महावाक्याचे निरूपण झाले ते गुडाकेशी ज्ञानभास्कर कैवल्यवासी परमपूज्य परमहंत श्री कारंजेकर बाबा यांनीही आश्रम संस्थेला व परिवाराला पोरकं केलं. त्यांचे देहावसान ही गोष्ट खूपच मनाला चटका लावून गेली. या काही प्रमुख घटना सोडल्या तर आश्रमातील साधकांची आजारपण, अपघात, आर्थिक व मानसिक संकटांना सामोरे जात आज हा आश्रम अखंड क्रियाशील राहून पंथात नेटाने उभा आहे, हेही नसे थोडके. उज्ज्वल भविष्य भूगोलाला इतिहास प्राप्त होत असताना भविष्याचा वेध घेऊन क्रियाशील राहून ते उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे व ती अंमलात आणणे या गुणवैशिष्ट्यामुळे या संस्थेकडून भविष्य काळासाठी अपेक्षा असणं हे उचितच. या संस्थेकडून विविध प्रकारचे संपादन व प्रकाशन होऊन त्याला राजाश्रय मिळावा व संप्रदायाला व साहित्याला संस्थेचे मोठे योगदान लाभावे. ब्रह्मविद्या व्याख्यानमाला व व्याख्याते यांची राज्यस्तरीय ओळख निर्माण व्हावी. संस्थेच्या आर्थिक बांधणीसाठी पावले उचलणे आता गरजेचे वाटते. तसेच माईंनी डोळ्यात साठवलेले स्वप्न, तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात असणारा नेत्रदीपक महावाक्य मोठ्या पोथीचा सोहळा लवकरात लवकर संपन्न व्हावा. सामाजिक व राजकीय स्तरात संस्थेला गतिमान करण्यासाठी क्रियाशील राहून अजून वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवून एक वेगळी ओळख निर्माण करण्यात प्रयत्नशील राहावे. हीच भविष्याकडूनची वाटचाल आणि ह्याच भविष्याकडूनची अपेक्षा. समारोपाकडे जाऊया. जीवन पराकोटीचे समर्पित असेल तर ते जीर्ण होत नाही. चंद्र कधीच जुना होत नाही, सूर्याला म्हातारपण येत नाही, दर्या कधीच संकोचत नाही. त्याचप्रमाणे आश्रम संस्थेच्या उभारणीला देखील पराकोटीचे समर्पण लाभलेले आहे. सूर्य चंद्र ज्याप्रमाणे अखंडित आहेत तोपर्यंत आश्रम संस्थेचे कार्य सतत प्रगतीपथावर राहावे. त्याग, समर्पण, सहिष्णुता, मानवता, धर्म आचरण्याची शिकवण या आश्रमातून परमेश्वर कृपेने वृद्धिंगत व्हावी, हीच मनोकामना ईश्वरचरणी व्यक्त करून अक्षर मर्यादेमुळे तुर्तास या ठिकाणी थांबतो. जाता जाता नवा सूर्य उगवतो आहे, नवे तेज उसळत आहे, या मातीच्या कणाकणातून नवा माणूस प्रगटत आहे. नवा सूर्य उगवत आहे, नवे तेज उसळत आहे, या मातीच्या कणाकणातून नवा माणूस प्रकटत आहे. उपरोक्त काव्यपंक्ती प्रमाणे आश्रमचे हे कार्य आहे आणि ते अखंडच चालू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो. जय चक्रधर, जय महानुभाव. दंडवत प्रणाम. संदीप साप्ते, शिवाईनगर, ठाणे.